एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र गाजत असताना आता ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे आणि ओबीसीची जनगणना व्हावी या मागणीसाठी वर्ध्याच्या सेवाग्राम येथून एक पदयात्रा काढण्यात आली आणि ही आता वर्ध्यामध्ये पोहोचली आहे। आपण ज्या ओबीसी जनगणनेच्या संदर्भात संकल्प यात्रा काढण्यात आली या दरम्यान आपल्यासोबत या यात्रेचे प्रमुख जे आहेत उमेश कोराम, आपण त्यांना विचारूया नेमकं कशी ही मागणी आहे आणि कशा पद्धतीने ही मागणी आपण रेटून धरतात यासाठीची ही यात्रा कुठे कुठे पोहोचते काय सांगा। ओबीसीची जातीने जनगणना झाली पाहिजे या उद्देशासह ही यात्रा निघालेली आहे। ही यात्रा बापूकुटी सेवाग्राम इथून निघालेली आहे। तर आम्ही एक संकल्प मानलेला एक संघ बांधलेला आहे की जोपर्यंत जातीने जनगणना होत नाही, ओबीसीची जातीने जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही यात्रा सुरू राहील। आणि मागील तुम्ही बघितलं असणार की 90 वर्षापासून ओबीसी मागणी करताय की जातीने जनगणना झाली पाहिजे, तरी या राज्यात या भारतामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मराठा, ओपन कॅटेगरीची जनगणना होत आहे, परंतु ओबीसीची जनगणना अजून बाकी आहे। तर दुसरी एक मुद्दा असा आहे की मराठ्यांचे सरसकट ओबीसीकरण करू नये, पण या महाराष्ट्र राज्यामध्ये एक आईचा आणि एक मावशीचा अशा पद्धतीचा वाद सुरू आहे। एका रात्री 3 वाजता एक नवीन अध्यादेश काढला जातो, अधिसूचना काढली जाते आणि नव्याने काहीतरी आरक्षण देण्याचा घाटचा प्रयत्न सुरू आहे। तर ती सुद्धा मागणी आमची यात्रेमध्ये आहे। ही यात्रा 1000 किलोमीटरची आहे, 10 जिल्ह्यांमध्ये 10 दिवसची यात्रा आहे। 7 जिल्हे आणि 200 गावांवर ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे। ओबीसीचे विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे प्रश्न आहेत, आधार योजना असेल 21,000 विद्यार्थ्यांसाठी। आज ओबीसी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावे साहेब आहेत जे ओबीसी मंत्री आहेत, यांनी मागच्या 2 वर्षापासून एक मोठा खेळ चालवलाय ओबीसी बरोबर। प्रत्येक 10-15 दिवसामध्ये एक नवीन तारीख देतात, वसतिगृह सुरू करू, आधार योजना सुरू करू, पण ते अजूनही सुरू झालेली नाहीये। बऱ्याचदा राजकीय जी चर्चा होते आहे ओबीसीच्या बाबतीत सुद्धा होते आहे, पण अशामध्ये ओबीसीला विसरण्याचा घाट हे सरकार म्हणा किंवा एकूणच हे नेते का घालतात आहे? नाही, यांना असं वाटत असेल की ओबीसीला कन्सिडर करून चालू आपण, म्हणजे ओबीसी साधा भोळा आहे, आपल्या मागण्या बरोबर मागत नाही, पण असं चालणार नाही। आता ओबीसी जागरूक होत चाललेला आहे आणि हा सगळं भोगावं लागेल, सरकारला सुद्धा ह्या विषयीचे कामं हे भोगावे लागतील, कारण ओबीसी आता रोज जागरूक चाललेला आहे आणि ओबीसीच्या ज्या काही मागण्या आहेत, वसतिगृह, आधार असेल किंवा कुठल्याही मागण्या असतील, आरक्षणाचा मुद्दा बघा, रोजच काही ना काही नवीन अध्यादेश, नवीन पोरकेट चालवल्या सरकारने। तर आम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला कन्सिडर घेऊन चालू नका, ओबीसी आपला इंगा दाखवू शकतो कधी। आपली जी यात्रा आहे ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून पोहोचते, नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यात ही यात्रा पोहोचणार, कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल आणि विशेषतः कोणते नेते या यात्रेला जोडणार आहे? ही यात्रा सेवाग्राम इथून सुरू झाली, आज वर्धेला आपण आहोत। वर्धेवरून संविधान चौक नागपूर आणि तिथून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ असं 7 जिल्ह्यांमध्ये यात्रा जाणार आहे। या ओबीसीला कुठल्याही राजकीय नेत्याचा पाठिंबा नाहीये, कुठल्याही राजकीय नेत्याची स्पॉन्सरशिप नाही, ही लोकांची यात्रा आहे। याआधी सुद्धा आम्ही 2 मंडल यात्रा काढलेल्या आहेत मंडल साहेबांच्या दिनानिमित्त। तर ही यात्रा राजकीय नेत्यांसाठी नाही, राजकीय नेत्यांना वाटत असेल तर ही यात्रा जोडू शकतात। ही लोकांची यात्रा आहे, लोकांच्या क्राऊड फंडिंग मधून, लोकांच्या सहभागातून आणि इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या पूर्ण महाराष्ट्राच्या संघटना आहेत, त्यांचा एक सहयोग आहे यात्रेला। म्हणून ही यात्रा लोक जागृतीतून, लोकभावनेतून निघालेली आहे आणि जास्तीत जास्त ग्रामीण लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल। 200 गाव आहेत, 200 गावांमध्ये आम्ही जातोय। त्या गावातल्या लोकांना आम्ही सांगणार आहोत की ओबीसी आपण कोण आहोत, कारण या ओबीसीला बजेटमध्ये सुद्धा कमी दिला जातो। ज्या ओबीसीला 5,000-6,000 करोडची फक्त बोलवण केली जाते, ज्या ओबीसीचा अधिकार 50,000 करोडचा आहे, म्हणजे 10% वर आम्हाला फक्त बजेट मिळतो, म्हणून आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, म्हणून आमची योजना मान्य होत नाही, आमचे वसतिगृह होत नाही। 74-75 करोड रुपयाची वसतिगृह 5 वर्षापासून थांबून आहेत, दुसऱ्या बाजूला 400 करोड 500 करोड कोणालाही कधी देत आहेत। म्हणून आमची अशी मागणी आहे सरकारला की लवकरात लवकर ओबीसीची जनगणना करा आणि राज्यात जनगणना होऊ शकते हे बिहारने दाखवलेलं आहे, आंध्र प्रदेशने सुरू केलेलं आहे, ह्या राज्यात सुद्धा जनगणना झाली पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे। बिहार असेल, आंध्र प्रदेश असेल, त्याच्या धर्तीवर जी एकूण जनगणना आहे ओबीसीची ती व्हावी आणि ज्या पद्धतीनं ओबीसी समाज बांधवांची बोलवण केली जाते, बजेट असेल किंवा इतर काही आर्थिक लाभ असेल यामध्ये, ती बोलवण थांबवावी अशाच प्रकारची मागणी जी आहे ही या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येते आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।